तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद भावर आणि तुम्ही बघत आहात माझे मित्र या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत आहात. आणि आज आपण साड्या माझी लाडकी बहीण यांच्यासाठी साड्या वाटपाचा जो कार्यक्रम होता, तो चालू होणार होता आणि ते किती कोणाला साड्या भेटणार आहेत याचे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, त्याने असं म्हटलेलं आहे की हे साडी कोणासाठी देण्यात आलेलं आहे, तर कोणाला ह्या साड्या वाटप केल्या जातील ते आज मी तुम्हाला सांगणार आहोत. आणि ह्या लाडकी बहीण योजना जी आहे ती 20,000 लाडक्या बहिणीच्या साड्या पडून आहेत का, आणि त्या वाटपासाठी अजून चालू केलेल्या नाहीत आणि ह्या कोणासाठी भेटणार आहेत ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये मी सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू. त्याचबरोबर ही जी राज्य शासनाने होळीच्या सणानिमित्ताने साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता, पण त्या होळीचा सण आणि एप्रिल महिनासुद्धा उलटून गेलेला, पण अद्याप साड्याचं वाटप चालू केलेलं नाही. त्याचं कारण तुम्हाला देखील थोड्या पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर राज्य शासनाने अंत्योदय गटातील लाडक्या बहिणींना साडीचे गिफ्ट देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यात सरकारी गोदामात होळीपूर्वी दाखल झालेल्या साड्या मार्चमध्ये साड्याची वाटप चालू होणार आहे की नाही, तर ती चालू होणार आहे मार्चमध्ये. तर आपल्याला तुम्हाला सांगू इच्छितो, मार्चमध्ये जेवढ्या साड्या गोदामामध्ये पडून आहेत, जेवढ्या आलेल्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, आणि त्या साड्या गोदामामध्ये पडून ठेवल्या म्हणजे आणून ठेवलेल्या आहेत, त्या वाटप कोणासाठी होणार आहेत आणि कोणासाठी त्या दिल्या जाईल आणि त्याची पात्रता कोण असणार ते देखील या व्हिडिओच्या लास्टमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की 45,664 एवढी ती त्या महिलांचं संख्या आहे. त्या अशा महिलांना त्या साड्या वाटप केल्या जातील. आणि ह्या ज्या महिला पात्र आहेत त्या त्या कोणत्या रीतीने पात्र आहेत, त्यांचं कशामध्ये नाव आहे आणि ते देखील डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, सिद्धपत्रिका जी आहे ती तुमच्याकडे अंत्योदयाची असली पाहिजे. त्याच्यावर अंत्योदयाचा शिक्का असला पाहिजे. आपल्याकडे जे सांगण्याचे तात्पर्य आहे की अंत्योदय म्हणजे जे रेशनिंग कार्ड आपल्याकडे आहे त्याच्या वरती अंत्योदयाचा शिक्का असल्याशिवाय कुठलाही शिक्का असेल तर त्यांना ती साडी भेटणार नाही. आणि अंत्योदयाचा ज्या महिलांकडे शिक्का आहे रेशनिंग कार्डवर, त्या महिलांना ही साडी मिळणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिकांना अन्नधान्य पुरवठा विभागातून त्या साड्या वाटपाचा कार्यक्रम दिलेला आहे. त्याचबरोबर शिधापत्रिका कुटुंबातील महिलांना स्वतः धान्य दुकानामधून एक साडी मोफत देण्यात येते. म्हणजे सिद्धपत्रिका म्हणजे ज्या रेशनिंग दुकानदाराकडून ती साडी देण्यात येणार आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो की 13 मार्च रोजी धुलीवंदन, 14 मार्च आटोपल्यानंतर अद्याप 20,000 लाभार्थ्यांना साड्या भेटलेल्या नाहीत. का? कारण की त्याचं प्रतीक्षा करावी लागेल, कारण की त्यांचं काहीतरी निर्णय घेतील, त्यानंतर त्या महिलांना अजून साड्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर 26 जानेवारी दरम्यान त्यांनी शासनाने निश्चित केलेले होते, त्यानुसार राज्यातील प्रत्येक कुटुंबातील गावातील रास्तभाव दुकानापर्यंत विहित वेळेत साड्या पोचतील याची दक्षता घेण्याबाबत सहकार पण वस्त्रोद्योग विभागाद्वारे राज्य यंत्रमंडळाकडे साड्या पुरवठा करण्यात आला आहे. परंतु साड्या वाटप उशीर सुरू झालेला अद्याप पूर्ण वाटप होण्यात बाकी आहे. म्हणजे ज्या साड्या गोदामामध्ये शासनाने गोदामापर्यंत पोहोचवल्या, पण साड्या वाटपाचा कार्यक्रम अजून झालेला नाही. तर तो कधी होणार आहे, तर बघा तुम्हाला सांगू इच्छितो की लाभार्थी जिल्ह्यामध्ये 45,000 लाभार्थी आहेत. अंत्योदय गटातील 45 लाभार्थी महिलांना, म्हणजे तुम्हाला सांगतो, ज्या कुटुंबामध्ये रेशनिंग कार्ड असेल आणि त्या रेशनिंग कार्डमध्ये अंत्योदयाचा शिक्का असला पाहिजे, त्याच महिलांना साडी भेटणार आहे. तर बघू शकता की पात्र महिला अकोलामधील, तुम्हाला आता सांगतो, अकोल्यातील
6,710 अकोला शहर आणि अकोट या 2,029, बालापूर 6,714, 5,519 बाळशिटकळी अशा प्रकारे 6,000 आणि 55.62% वाटप झालेले आहे. ते अंत्योदय गटातील ज्यांचा शिक्का आहे त्या महिलांना साड्याचे वाटप झालेले आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला सांगू इच्छितो, की जर तुमचा अंत्योदयाचा शिक्का नसेल, तर तुम्ही अंत्योदयाचा शिक्का मारून घ्या. त्यानंतर तुमचा याच्यामध्ये नाव येईल. नाव आल्यानंतर तुम्हाला देखील साडी भेटणार आहे आणि ते तुम्ही शिक्का मारून कुठे घ्यायचे ते तुम्हाला माहीत आहे. रेशनिंगचे जिथे आपलं काम होतं आहे, त्या ठिकाणी जाऊन रेशनिंगचे तुम्ही शिक्का मारून घ्या. त्यानंतर शिक्का मारल्यानंतर तुमचं देखील नाव येईल आणि तुम्हाला प्रत्येक वर्षी एक साडी दिली जाईल. ती म्हणजे आपल्या रेशनिंग दुकानदाराकडून दिली जाईल आणि ही अत्यंत खुशीची आणि महिलांसाठी प्रत्येक वर्षाला नवीन एक साडी भेटणार आहे आणि ती होळीच्या आसपास तुम्हाला भेटणार आहे. हे तुम्ही इच्छिता आणि तुम्हाला जर साडी घेण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे म्हणजे रेशनिंग कार्डवरती तुम्हाला अंत्योदयाचा शिक्का असलाच पाहिजे. तेव्हा ती साडी तुम्हाला भेटेल आणि लाभार्थी म्हणून तुमचं ओळख तयार होईल आणि त्यानंतर तुम्हाला देखील शासन 1 वर्षाला साडी देईल आणि ती मार्च होळीच्या एंडिंगमध्ये गिफ्ट म्हणून दिली जाते. तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला नका विसरू. कारण की नवीन असे आपण व्हिडिओ घेऊन येत राहतो आणि तुम्ही जर सबस्क्राईब करून ठेवला तर जेणेकरून पटकन तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारची योजना असो किंवा सरकारी योजना असो, सरकारी जाहिरात असो, त्यांची तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.